एका पंपाला 15 लिटरचा पंप असेल तर अर्धा लिटर ताक घ्या, एखादा गुळाचा खडा घ्या 50 ते 100 ग्रॅमचा, तो खडा त्यात टाका आणि 4-5 इलायची घ्या, त्याची पावडर तयार करा आणि ती त्यात टाकून द्या. तो सेंटचं काम करेल. गुळ हे गोड असतं, शिवाय त्यात खनिजं असतात, ते काम करेल. ताक हे नैसर्गिक बुरशीनाशक आहे आणि थोडंसं ते गुळ आणि विलायची याला जे आहे ते पानांवर किंवा जिथं कधी पडलं आहे ते फवारा आपला तिथे चिटकून ठेवायचं काम करेल. सर मागच्या वर्षी आम्ही असाच प्रयोग केला होता. हं, जे तुम्ही म्हटलं ना आता इलायची गोळ आणि ताक, हं. आम्ही एका ड्रममध्ये त्याला टाकलं होतं हं. आणि 2-4 दिवस त्याला सोडून दिलं आम्ही. हं. नंतर आम्ही काय केलं तर पोते भिजवले त्याच्यामध्ये बरं. आणि झाडावर टाकले. तर जिथं आम्ही पोता टाकलं होता ना तिथं मोळ बसला होता. क्या बात आहे. हां, माझ्याकडे फोटो असेल तर तुम्हाला दाखवतो मी. वा वा. आता हा बघा शफिक तो सर प्रॅक्टिकल केलं होतं आम्ही. ग्रेट. ते असंच मनाने प्रॅक्टिकल केलं होतं, पण तिथंच जिथं आम्ही पोतं टाकलं होतं तिथंच मोळ बसला होता.